नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पहिला प्रश्न पाहूया. दरवर्षी जागतिक हृदय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? याचं योग्य आन्सर आहे 29 सप्टेंबर. ज्याचा मुख्य उद्देश काय आहे तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाबद्दल जागरूकता वाढवणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल माहिती देणे हा आहे. याची थीम काय होती तर डोंट मिस अ बीट. CVDचा फुल फॉर्म आहे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज. काही महत्त्वाचे सप्टेंबरमधले डेज बघूया आपण. 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिन, 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस, 5 सप्टेंबर शिक्षक दिवस, 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस, 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस, 14 सप्टेंबर हिंदी दिवस, 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस, 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस, 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस, 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस, 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस, 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस, 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि जागतिक नदी दिवस. हे सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी असतं जागतिक नदी दिवस. आणि 29 सप्टेंबर म्हणजे आपण मगाशी बघितलं जागतिक हृदय दिवस. पाहूया पुढचा प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये 2 नवीन रामसर स्थळांचा रामसर यादीत समावेश झालेला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे बिहार. तर बिहारमधील 2 नवीन रामसर स्थळांचा समावेश झालेला आहे. तर ती 2 कोणती तर गोकुळ जलाशय बक्सर जिल्ह्यामध्ये आहे आणि उदयपूर सरोवर हे पश्चिम चंपारण जिल्ह्यामध्ये आहे. आता एकूण रामसर स्थळे किती झाले तर 93. एकूण व्यापलेले क्षेत्रफळ किती? 13,60,719 हेक्टर आहे. जगात भारताचा क्रमांक कितवा आहे तो रामसरच्या यादीत तर 3रा. सर्वाधिक रामसर स्थळे असलेले राज्य कोणते आहे भारतातील? तर तमिळनाडू. 20 स्थळे आहेत. रामसर स्थळे म्हणजे काय? रामसर स्थळे ही आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या पाणथळ जागा आहेत ज्यांचे रामसर कन्व्हेन्शन या आंतरराष्ट्रीय करारानुसार संरक्षण केले जाते. या कराराचे नाव इराणमधील रामसर शहरावरून आले आहे, जिथे 1971 मध्ये त्यावर स्वाक्षरी झाली होती. या स्थळाचा उद्देश काय आहे तर जैवविविधतेचे संवर्धन करणे, पाण्याच्या स्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन करणे आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करणे हा आहे. बिहारचे स्टॅटिक करंट अफेअर्स पाहूया. बिहारची स्थापना ही 22 मार्च 1912 रोजी झाली. तर याची राजधानी आहे पटना. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क वाल्मिकी नॅशनल पार्क, राजगीर नॅशनल पार्क, कान्वर नॅशनल पार्क. महत्त्वाचं धरण एकच आहे, इंदापुरी धरण. पाहूया पुढील प्रश्न. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्यात मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे बिहार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही योजना महिलांना स्वयंरोजगार, उद्योजकता आणि उपजीविकेच्या संधीसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करेल. याचं उद्दिष्ट काय आहे तर स्वयंरोजगाराला चालना देऊन आणि शेती आणि हस्तकला यांसह विविध व्यवसायांसाठी संसाधने उपलब्ध करून देऊन महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे यामागे. पाहूया पुढील प्रश्न. भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत सेंद्रिय उत्पादनावरील परस्पर मान्यता व्यवस्था म्हणजे MRAचा फुल फॉर्म आहे म्युच्युअल रिकग्निशन अरेंजमेंट अंतर्गत करार केलेला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑस्ट्रेलिया. तर भारताने ऑस्ट्रेलियासोबत सेंद्रिय उत्पादनावरील परस्पर मान्यता व्यवस्था MRA अंतर्गत करार केलेला आहे.
याचं उद्दिष्ट काय आहे तर सेंद्रिय उत्पादनांच्या व्यापारास चालना देणे, प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ करणे आणि दोन्ही देशांमध्ये बाजार प्रवेश सुलभ करणे. भारताची निर्यात 2024 भारताची ऑस्ट्रेलियाला सेंद्रिय निर्यात अंदाजे 9 दशलक्ष होती, ज्यात धान्ये, चहा, मसाले, पेये आणि द्राक्षरस यांचा समावेश होता. आणि हे कृषकांसाठी देखील फायदेशीर आहे. सेंद्रिय उत्पादनांना त्यांना 30 ते 40% अधिक किंमत मिळते, ज्यामुळे कृषकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तर ऑस्ट्रेलियाचा आता पंतप्रधान अँथोनी अल्बनीझ, राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. पुढील प्रश्न पाहूया. भारताने सप्टेंबर 2025 कोणत्या अरब देशात QR कोड आधारित UPI सेवा सुरू केलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे कतार. तर उद्दिष्ट काय आहे तर भारतीय प्रवाशांना कतारमध्ये सहज डिजिटल पेमेंटची सुविधा मिळावी, चलन विनिमयाची आवश्यकता कमी करणार, सुरक्षित व त्वरित व्यवहार सुनिश्चित करेल. जागतिक प्रसार कतर UPI स्वीकारणारे हे 8वं देश बनलेलं आहे. आधीचे देश कोणते तर भारत, भूतान, नेपाळ, सिंगापूर, फ्रान्स, UAE, सौदी अरेबिया आणि आता कतर. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच कोणत्या शहरात विज्ञान शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे न्यूयॉर्क शहर, म्हणजे अमेरिकामध्ये येतं आहे न्यूयॉर्क. काही महत्त्वाचे परिषदे आपण पाहूया 2025-26चे. 2025 बॉन हवामान बदल परिषद कुठे ठिकाण कुठे तर जर्मनी. 25वी शांघाय शिखर परिषद चीन. क्वाड बैठक भारत. ग्रीन हायड्रोजन समिट आंध्र प्रदेश भारत. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारत. विज्ञान शिखर परिषद न्यूयॉर्क शहर अमेरिका. 7वी हेलिकॉप्टर व लघु विमान शिखर परिषद पुणे भारत येथे. पहिला आसियान भारत क्रूझ संवाद चेन्नईमध्ये. ब्रिक्स शिखर परिषद भारतमध्ये. AI इम्पॅक्ट समिट भारतमध्ये होणार आहे, तर हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. दुसऱ्यांदा भारताने अटॉर्नी जनरल म्हणजे महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे R व्यंकटरमणी. तर काही महत्त्वाच्या नियुक्त्या आपण पाहूया. उपराष्ट्रपती कोण आहेत तर झालेले आता नुकतेच CP राधाकृष्णन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विश्वास पाटील. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया संदीप सिक्का. INSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष झाले आहेत इंजेती श्रीनिवास. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक झालेले आहेत प्रदीप कुमार प्रजापती. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISFचे महासंचालक झालेले आहेत प्रवीर रंजन. इंडो तिबेटियन सीमा पोलीस म्हणजेच ITBPचे महासंचालक झालेले आहेत प्रवीण कुमार. कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स यांचे नवे अध्यक्ष नियुक्त झालेले आहेत वंदना गुप्ता. आणि भारताची अटॉर्नी जनरल R व्यंकटरमणी हे आता आपण पाहिलं. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच संरक्षण मंत्रालयाने HAL सोबत किती हलके लढाऊ विमान LCA Mk-1A खरेदी करण्यासाठी करार केला? तर याचं योग्य आन्सर आहे 97. HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. संरक्षण मंत्रालयाने म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांनी भारतीय हवाई दलासाठी 62,370 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 97 हलक्या लढाऊ विमानांच्या LCA Mk-1A खरेदीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत करार केलेला आहे, ज्यामध्ये 68 लढाऊ आणि 29 ट्विन सीटर विमाने आणि संबंधित उपकरणे समाविष्ट आहेत. या करारानंतर IFच्या म्हणजेच इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यात मिळून सुमारे 180 तेजी Mk-1A विमाने असतील. ही विमाने MiG-21 सारख्या जुन्या लढाऊ विमानांची जागा घेणार आहेत, तर लक्षात ठेवा. पाहूया पुढील प्रश्न.
कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना तुरुंगवासाची शिक्षा मिळालेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे फ्रान्स. तर हे 2007 ते 2012 या काळातले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते. 5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा मिळालेली आहे त्यांना. राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीला पहिल्यांदाच तुरुंगवासाची अशी शिक्षा भेटलेली आहे. तर यांच्यावर लावलेला आरोप काय आहे? तर लिबिया सरकाराकडून निवडणूक प्रचारासाठी अवैध पैसे मिळवले याबद्दल. तर फ्रान्सबद्दल पाहूया. फ्रान्सचे आत्ता अध्यक्ष कोण आहेत? इमॅन्युएल मॅक्रॉन. पंतप्रधान कोण आहेत? फ्रँकोइस बायरो. राजधानी काय आहे? पॅरिस. आणि चलन कोणते आहे? तर युरो. लक्षात ठेवा. तर चला पाहूया पुढील प्रश्न. कोणत्या देशातील स्टॅनफोर्ड आणि आर्क इन्स्टिट्यूटने जगातील पहिले AI जनरेटेड जीनोम तयार केलेले आहे? तर याचा योग्य आन्सर आहे अमेरिका. स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि आर्क इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी जगातील पहिला पूर्णपणे AI निर्मित जीनोम तयार केला आहे. AI डिझाईन केलेला विषाणू बॅक्टेरियोफेज म्हणून काम करून बॅक्टेरियांना संक्रमित करू शकतो आणि मारू शकतो. हे याचं काम आहे. पाहूया पुढील प्रश्न. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने कोणत्या आखाती प्रदेशातील भारतातील पहिल्या डुगोंग संवर्धन अभयारण्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव औपचारिकपणे स्वीकारला? तर याचं योग्य आन्सर आहे पाल्क समृद्धवनी. तर अभयारण्याचे नाव काय आहे? खंबात डुगोंग संवर्धन अभयारण्य. स्थान कुठे आहे? हे डुगोंग संवर्धन कुठे आहे? मध्य प्रदेशातील खंबात आखातमध्ये. संवर्धनासाठीचे उद्दिष्ट काय आहे? डुगोंग प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन करणे. IUCN चा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. बाकी आजचे प्रश्न इथेच संपले. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि या छोट्याशा प्रयत्नाला सपोर्ट करा. थँक्यू.